सपाट्याने पत्रकार परिषद घेऊन माझ्या विरोधकांचा या संस्थेशी काडीचाही संबंध नाही असा आरोप केलेला आहे। या बाबतीत काय म्हणतात? मुळातच मनोहर सपाटेचा या संस्थेशी काही संबंध नव्हता। 1992ला महापौर झाल्यानंतर प्रभाकर सोरसाहेब पाय उतार झाले, त्यावेळेस समाजातले काही ज्येष्ठ मंडळी, मग ठोकळताई निर्मलताई ठोकळ असतील, अरविंद काकडे सर असतील, दिलीपभाऊ कोल्हे, मी सुनील रसाळे, धर्मा भोसले, उपमहापौर अभिमन्यू भोसले, दिनेश जाधव, ही मंडळी ज्यावेळेस आम्ही थांबलो होतो त्यावेळेस बाबा कुणाला अध्यक्ष करावं हा विचारानंतर त्यावेळेस मनोहर सपाटे म्हणजे मी महापौर आहे आणि मला अध्यक्ष करा असं त्यांनी स्वतःचे विचार त्या ठिकाणी मांडले। त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की ज्येष्ठ मंडळी ठोकळताई जे निर्णय घेतील तो आपण सगळ्याला मान्य राहील। मग त्यावेळेस काकडे सर हे निर्मलताई ठोकळचे अत्यंत जवळचे होते आणि काकडे सरांना त्यांनी विनंती केली की मला काही करा, अध्यक्ष करा, मी महापौर आहे। आणि मी त्यावेळेस शपथ खाल्ली तुळजाभवानीची त्यांनी की मी समाजातल्या लोकांच्या गरीब लोकांसाठी समाजातला जो शेवटचा ठोकळताई जो निर्णय देतो तो मान्य आम्हाला सगळ्यांना म्हटल्यानंतर त्यांनी काकडे सर हे ठोकळताईचे अत्यंत जवळचे होते, त्यांना त्यांनी विनंती केली। त्यानंतर हा पॅनल तयार झाला। त्यावेळेस सपाटेचा या संस्थेशी काडी मात्र संबंध नव्हता, फक्त तो सभासद होता। त्यांनी सांगितलं होतं मी समाजातल्या सगळ्या अबलांना, जो वंचित आहे, शिक्षणापासून वंचित आहे, आर्थिक वंचित आहे, या सगळ्या लोकांना मी मदत करेन अशी शपथ ठोकळताईच्या समोर त्यांनी खाल्ली। आणि आमच्या समोर स्वर्गीय काकडे सरांचे त्यांनी पाय धरले आणि सांगितलं की सर मला काही करून अध्यक्ष करा। त्यानंतर आम्ही सगळे मिळून आम्ही ठोकळताईच्या बंगल्यावर गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ठोकळताई बाळ्याच्या शाळेत चालले होते। ठोकळताई गाडीत बसले होते, त्यांनी खाली उतरले, तो प्रसंग आज देखील मला आठवतो आहे। तर तो रस्त्यावर साष्टांग नमस्कार घातला ठोकळताईंना, ताई काही करा, मला अध्यक्ष करा। हे दिवस तो विसरला आहे, कारण काय श्री टाकीजमध्ये तमाशा थिएटरमधले त्याने दिवस विसरला आहे, आज ही देखील दिवस विसरला आहे। त्याला वाटत असेल मला पूर्वीचं माझं जीवन त्याला कोणाला माहीत नसेल, सपाटे तुमचं जीवन, पूर्वीचं जीवन सगळ्यांना माहीत आहे आणि तुम्ही अध्यक्ष कशी झाला हे तुम्ही विचार करा। आज देखील समाजानं तुमच्यावर एक विश्वासानं तुम्हाला त्या ठिकाणी अध्यक्ष केलं। या समाजाशी तुम्ही प्रतारणा केला, या समाजाशी गद्दारी केला। तुमच्यासारखा नीच माणूस या समाजामध्ये कोण नसेल आणि समाज तुम्हाला माफ करणार नाही। तुम्ही समजत असाल ही प्रॉपर्टी माझी आहे, ही प्रॉपर्टी समाजाची आहे। आज लोक बघतो आपण की समाजातनं जे माणसं गद्दारी करतात, समाजाला जे समाजाचं रक्त पितात आणि समाजाची जे गद्दारी करतात त्याला रस्त्यावर उतरून लोक चप्पलने मारलेत। तुमच्या घरासमोरून लोकांनी चप्पलने मारलं, तुमच्या बोर्डाला, तुमच्या पोस्टरला। उद्या तुम्हाला भर चौकात मारल्याशिवाय हा समाज चप्पलने मारल्याशिवाय राहणार नाही।